मित्राने घेतलेले उसने 30,000 रुपये परत दिले नाही. पुढे घडले भयंकर, ऐकूनच हादराल. उधार उसनवारीच्या वादातून हाणामारीच्या घटना घडत असतात. आजच्या युगामध्ये पैसे देणाऱ्याचा फोन आला तर तो पटकन उचलला जातो, मात्र पैसे मागणाऱ्याचा फोन आल्यास तो लवकर उचलला जात नाही. कधीकधी पैसे मागणाऱ्याचा फोन समोरची व्यक्ती उचलतच नसल्यामुळे पैसे मागणाऱ्याचा संताप अनावर होऊन प्रसंगी अप्रिय घटना घडते. आर्थिक व्यवहार जपून करण्याची खबरदारी कित्येक जण घेत असतात, मात्र एखाद्याची अडचण बघून आणि त्याच्यावर विश्वास ठेवून एखादी व्यक्ती गरजूला मदत करते. त्यानंतर मात्र उधार दिलेले पैसे आपल्याला मिळत नाही हे लक्षात आल्यावर उधार देणारा चिडतो आणि त्याच्या हातून संतापाच्या भरामध्ये अनर्थ घडतो. अशीच एक धक्कादायक घटना घडलेली आहे. ही व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भोलाने हे गाव आहे. या गावामध्ये आकाश रामकृष्ण कोळी हा तरुण राहत होता. याच गावामध्ये बाळू सदाशिव कोळी हाही राहत होता. आकाश कोळी याला आकाश टेलर या नावाने गावातील सर्वजण ओळखत होते. आकाश आणि बाळू हे दोघे एकमेकांचे जीवाभावाचे मित्र होते. एके दिवशी बाळू याला वैद्यकीय उपचारासाठी 30,000 रुपयांची गरज होती. त्यामुळे बाळूने त्याचा मित्र आकाशकडे उधार स्वरूपामध्ये पैशांची मागणी केली. बाळूची वैद्यकीय निकड लक्षात घेत आकाशने त्याला 30,000 रुपये उधार दिल्यामुळे बाळूची गरज आणि वेळ भागली. आकाशला त्याची रक्कम वेळेवर परत करणे बाळूला क्रमप्राप्त होते, मात्र तसे झाले नाही. दिवसामागून दिवस जात होते. बाळूने आकाशला त्याची 30,000 रुपयांची रक्कम वेळेवर परत केली नसल्यामुळे आकाश उधार दिलेल्या 30,000 रुपयांच्या मागणीसाठी बाळूकडे तगादा लावत होता. बाळू नाही म्हणत नव्हता आणि ती रक्कम परतही करत नव्हता. त्यामुळे चालढकल करणाऱ्या बाळूवर आकाश चिडून होता. तो बाळूला सातत्याने त्याच्या रकमेसाठी फोन करत असे, मात्र चालढकल करण्याचे बाळूचे काम सुरूच होते. त्यामुळे दोघा मित्रांच्या मध्ये वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली. दोघांच्यातील वाद इतर नातेवाईक आणि मित्रांच्या हस्तक्षेप आणि सामंजस्याने मिटवण्यात आलेला होता. त्यानंतर दिवसामागून दिवस निघून गेले आणि वर्षही उलटून गेले. दिनांक 14 जानेवारी हा मकर संक्रांतीचा तो दिवस उजाडला. या दिवशी सर्वत्र तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे बोलून मागचे वाद विसरण्याचा दिवस उजाडला. मात्र याच दिवशी कटू आवाज ऐकून आपल्यावर प्राणघातक हल्ला होणार असल्याचे बाळूच्या ध्यानीमनी नव्हते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आकाशने बाळूला त्याच्या मोबाईलवर कॉल केला. बस स्थानकावर उभा असलेला आकाश हा त्याच्या मोबाईलवरून बाळूला शिवीगाळ करू लागला. तू बस स्टँडवर ये, आज तुझा काटाच काढतो असे म्हणत आकाश हा बाळूला शिवीगाळ करत होता. त्यावेळी बस स्थानकावर बाळूचा भाऊ नरेंद्र उभा होता. आपल्या भावाला आकाशकडून होत असलेली शिवीगाळ नरेंद्र कोळी ऐकत होता. काही वेळातच बस स्थानकावर बाळू आला आणि आकाशच्या समोर हजर झाला. तू मला शिवीगाळ का करतोस असे बाळूने विचारले. त्याच दरम्यान आकाशचे नातेवाईक रामकृष्ण कोळी आणि प्रकाश कोळी हे बस स्थानकावर हजर झाले. आकाशसह सर्वजण बाळूला शिवीगाळ आणि चापट बुक्क्यांनी मारहाण करू लागले. आपल्या भावाला शिवीगाळ आणि मारहाण होत असल्याचे बघून बाळूचा भाऊ नरेंद्र याच्यासह कृष्णा अरुण कोळी, गोपाल अशोक कोळी, जयेश बाळू कोळी, विशाल बाळू कोळी असे सर्वजण भांडण सोडवण्यासाठी सरसावले. मात्र कुणाला न जुमानता रामकृष्ण ताराचंद कोळी आणि प्रकाश ताराचंद कोळी यांनी बाळू कोळी याला घट्ट पकडून ठेवले. बाळूला दोघांनी पकडून ठेवल्याचा गैरफायदा घेत आकाशने त्यांच्यावर पाठीमागून धारधार कोयतेने प्राणघातक हल्ला केला. बाळूच्या मानेवर 2 ते 3 वेळा जोरदार प्राणघातक हल्ला झाल्याने त्याच्या मानेतून मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव सुरू झाला. रक्तबंबाळ झालेला बाळू काही क्षणामध्येच जमिनीवर कोसळला. रक्ताच्या थरात पडलेल्या बाळूची अवस्था बघून त्याचा भाऊ नरेंद्र आणि इतरांनी मिळून आकाशच्या हातातील लोखंडी कोयता हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये नरेंद्रचा पुतण्या जयेश कोळी याच्या हातावर आकाशने कोयत्याने हल्ला केला. त्यामध्ये जयेश जखमी झाला. झटापटी दरम्यान नरेंद्रच्या कमरेवर
आकाशने हल्ला चढवला, त्यात त्यालाही दुखापत झाली. आपल्याला विरोध होत असल्याचे बघून आकाशने त्याच्या ताब्यातील गावठी पिस्टल दाखवून दोघांना जीवेत ठार मारण्याची धमकी दिली. या कालावधीमध्ये घटनास्थळावर गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली. लोकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाल्यानंतर भांडणाची सोडव झाली आणि हल्लेखोर आकाश तेथून निघून गेला. रक्ताच्या थराळ्यातील बाळूला बघून काही जणांना भोवळ आली आणि ते बेशुद्ध पडले. जखमी बाळूवर वैद्यकीय उपचार लागलीच होण्यासाठी परिस्थितीचे भान ठेवत जयेश कोळी आणि कृष्णा कोळी या दोघांनी त्याला मोटारसायकलवर बसवून लागलीच जळगाव येथे शासकीय रुग्णालयामध्ये नेले. डॉक्टरांनी तपासाअंती बाळूला मयत घोषित केले. दरम्यानच्या कालावधीमध्ये घटनास्थळावरून पळून गेलेला हल्लेखोर आकाश कोळी हा त्याच्या घरामध्ये आतून दरवाजा बंद करून लपून बसलेला होता. त्याचवेळी त्याचा चुलत भाऊ चेतन कोळी हा जळगाव येथे मजुरी काम करण्यासाठी मोटारसायकलने जात होता. त्याला रस्त्याने जात असल्याचे घरात लपून बसलेल्या आकाशने खिडकीतून पाहिले. चुलत भाऊ चेतन खिडकीतून दिसताच आकाशने त्याला बघून जोरात आरोळी मारली. आकाशने खिडकीतूनच त्याला जवळ बोलावून सोबत येऊ देण्याची विनंती केली. चेतन सोबत गावातून गुपचूप पळून जाण्यामध्ये आकाश यशस्वी झाला. आकाशला गावातून पळवून नेण्यास चेतन याने मदत केल्यामुळे गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्यापासून आकाशची सुटका झाली. जळगावच्या दिशेने दोघे जात असताना बाळू मरण पावल्याची दोघांना माहिती समजल्यामुळे गावातील वातावरण बिघडण्याची शक्यता लक्षात घेत आकाशने अन्यत्र पळून जाण्याचा बेत आखला. आकाशने गुन्हा केला असल्याची माहिती असूनही त्याला चुलत भाऊ चेतन याने पळून जाण्यास साथ दिलेले होते. दोघेजण मोटारसायकलने चोपडा तालुक्यातील एका नातेवाईक महिलेच्या घरी गेले. आम्ही शिरपूर येथे कामानिमित्त गेलो होतो, मात्र उशीर झाल्याने आम्हाला मुक्काम करायचा आहे असे खोटे सांगून दोघांनी त्या नातेवाईक महिलेकडे रात्रभर मुक्काम केला. या कालावधीमध्ये मरण पावलेल्या बाळूचा भाऊ नरेंद्र कोळी याने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलीस स्टेशनला संशयित हल्लेखोर आकाश कोळी, रामकृष्ण कोळी, प्रकाश कोळी यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 9/2026 भारतीय न्याय संहिता 103(1), 118(2), 115(2), 351(2), 352(3)(5) सह आर्म ॲक्ट 325, 425 नुसार बाळू कोळी याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने संशयित हल्लेखोर आरोपींच्या मागावर निघाले. तांत्रिक तपासाच्या मदतीने चोपडा तालुक्यातील नातेवाईक महिलेकडे हल्लेखोर संशयित आरोपी आकाश कोळी हा त्याचा चुलत भाऊ चेतन कोळी याच्यासोबत पोलिसांच्या हाती लागला. अधिक तपासामध्ये चेतन कोळी याने आकाश कोळी याला पळून जाण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे चेतन कोळी याला संशयित आरोपी करण्यात आले. क्रमाक्रमाने सर्व संशयितांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक पुढील तपास सुरू आहे.